अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर शहरात पुन्हा एकदा अग्निशमन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। ग्रामसेवक कॉलनी आणि रविदास नगर परिसरातील मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या आगीची झळ लगतच्या शेतातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली होती। दरम्यान रस्ता अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचू शकली नाही। अखेर पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत पाण्याच्या बादल्यांद्वारे आग आटोक्यात आणली। या परिसरामध्ये आकस्मिक आग लागली आणि उन्हाची तीव्रता असल्यामुळे ती आग झपाट्याने वाढत गेली आणि हवेच्या झोकामुळे जसजशी हवा येत होती तसतशी ती आग पुढे पुढे लोटत गेली आणि शेजारी त्याच्या गव्हाचं शेत होतं, ते गहूसुद्धा आता काढणीला आला आहे। बरं झालं त्या गव्हाला सुद्धा आग लागली नाही। त्याचबरोबर या कॉलनीमध्ये आजूबाजूला सगळे घरं आहेत, ती आग एवढी झपाट्याने आली की ती आग त्या घरापर्यंत येऊन पोहोचली। नगरपालिकेमध्ये त्या अग्निशमन दलाची व्यवस्था केलेली आहे, परंतु ते बंब इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत। ते मोठे बंब त्या इलेक्ट्रिकच्या त्या खांब्यामुळे म्हणा किंवा ते तार असे झोकलेले आहेत खाली, त्याच्या खालून तो बंब येत नव्हता, त्याच्यामुळे तो त्याला क्रॉस होत होता। कदाचित त्याच्या क्रॉस जर केला असता तर तो भडका झाला असता, त्याच्यामुळे तो बंब इथं पुढे आला नाही। पण त्याच्याऐवजी दोन लहान लहान तिथं आपल्या त्या अग्निशमन दलामध्ये लहान गाड्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून लहान गाड्यात ते जाणार आहे अशा आकस्मिक परिस्थितीमध्ये, परंतु ते बंब सुद्धा इथं आलेले नाही आहेत। मी माहिती घेतली आमच्या विभाग प्रमुखाकडून, गाडी वगैरे सगळे वेळेवर पोहोचलेली आहे। फक्त थोडासा इश्यू असा झाला होता की मोठी गाडी पाठवण्यात आली होती, तर काही माझ्याकडे अशा विषय आला की तिथे छोटी गाडी पाठवायला पाहिजे होती, पण मोठ्या गाडीने सुद्धा तत्परतेने आग विझवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर याच्या पुढच्या कालावधीमध्ये मी खबरदारी घ्यायला सांगितली आहे की ज्या प्रकारे आग लागली असेल आणि एरिया पाहून मोठी गाडी किंवा छोटी गाडी पाठवण्याचा योग्य डिसिजन विभाग प्रमुखांना घ्यायला पाहिजे।